नमस्कार. महाराष्ट्रातल्या युथ मंडळींना मला एक खूप महत्वाचा सल्ला द्यायचा आहे. मी काय खूप मोठा नाहीये सल्ला देणारा, पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे मित्रांनो. जसा पावसाळा सुरू झाला की आपण रीलवर, आजकाल कसं आहे, रीलवर खूप सारे धबधबे, रिव्हर एक्सप्लोअर करतात, त्याचे रील्स व्हायरल होतात आणि त्यानंतर मग आपण काहीही विचार न करता, मागचा पुढचा विचार न करता आपण डायरेक्ट त्या लोकेशनवर पोहोचतो. मित्रांनो, पावसाळ्यात काही गोष्टींचा आपल्याला भान ठेवणं गरजेचं आहे. सर्वप्रथम तुम्ही ज्या लोकेशनवर जाताय त्या लोकेशनची प्रॉपर इन्फॉर्मेशन घ्या. ट्रेकला किंवा धबधब्याच्या ठिकाणी जाताना शूज कंपल्सरी घाला. बिकॉज स्लिपी एरिया असतो, शेवाळ असतं, तिथून स्लिप होऊन तुमचा मृत्यू होण्याचे बी चान्सेस असतात मित्रांनो. कारण प्रत्येक पावसाळ्यामध्ये कितीतरी लोक धबधब्यावरून खाली पडतात किंवा अचानक धरणातून पाणी सोडल्यामुळे डुबून मरतात. तर तुम्ही कुठेही जाताना एक रस्सी जी खूप मोठी असेल, अशी की जी तुम्हाला सर्व्हाइव्ह करू शकता तुम्ही अशा इमर्जन्सी परिस्थितीमध्ये, रस्सी तुम्ही सोबत ठेवू शकता. म्हणजे दोरखंड तुम्ही सोबत ठेवू शकता. तुम्ही लाईफ जॅकेट वगैरे पण सोबत बाय करू शकता, घेऊ शकता स्वतःजवळ. आणि सर्वात मोठं आणि महत्वाचं, अवेअरनेस बाळगा मित्रांनो. तुम्ही जिथं जाताय तिथं अवेअर राहा, आजूबाजूला लक्ष ठेवून राहा. काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते का त्याचं. आणि सगळ्यात महत्वाचं, गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स, महानगरपालिकेच्या किंवा तिथल्या प्रॉपरच्या लोकांचे जे काही सल्ले असेल ते घ्या मित्रांनो. आपल्या मनाने कारभार करू नका, कारण जीवन हे एकदाच मिळतं मित्रांनो. आणि खरं ते खूपच अनमोल आहे. तुम्हाला खरं वाटत असेल असं की जीवन अनमोल नाहीये, तर प्लीज तुम्ही एकदा कॅन्सर हॉस्पिटल किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा मित्रांनो, की जीवनासाठी काय संघर्ष करतात रोग झालेले लोक. आपल्याला आपलं जीवन चांगलं भेटलंय, त्याला सांभाळा, निरोगी राहा, एवढंच सांगायचं मित्रांनो. नमस्कार.